रामकृष्ण हरी। आज आम्ही श्री क्षेत्र सद्गुरू कल्याण स्वामी संस्थान चकलंबा येथून मुक्ताबाई आई साहेबांच्या पालखी सोहळ्यामध्ये गेवराई ते गढी पर्यंत आम्ही सहभागी झालेलो आहोत। आणि गढी या ठिकाणी आई जगदंबा भवानीचं मंदिर आहे। इथं रिंगणाचा सोहळा मुक्ताबाई आई साहेबांच्या पालखीचा असतो। या सोहळ्यामध्ये या सगळ्या आमच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या आणि या सगळ्या विद्यार्थिनी कल्याण स्वामी संस्थान अंतर्गत श्री अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था चकलंबा तालुका गेवराई जिल्हा बीड। तर चकलंबा या गावी ही मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था। तिथे मागच्या 16-17 वर्षापासून मुलींना कीर्तनकार, कथाकार, गायनाचार्य, मृदंगवादक अशी मुलींना घडवण्याची सेवा अविरत चालू आहे। आणि त्या संस्थेमध्ये अभ्यास करणाऱ्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या मुली ज्या तिथे अभ्यास करतात त्या सगळ्या जणी आज माझ्यासोबत इथे या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। आणि सगळ्यांना एक जाणीव होते की मुक्ताबाई आई साहेबांची जी एक शक्तीची जी ऊर्जा आहे, खरं तर या स्वतः शक्ती स्वरूप आहेत। जणू आई साहेबांनीच आज प्रेरणा दिली की बाळांनो तुम्ही या पालखी सोहळ्यामध्ये या। आणि आपण स्वतः कोण आहोत, स्त्रीमध्ये किती सामर्थ्य आहे, तिच्यामध्ये किती मोठी ताकद आहे आणि स्त्री हे खरंच शक्तीचं स्वरूप आहे। ती प्रेरणा मुक्ताबाई आई साहेबांची पालखी या सर्व आमच्या मुलींना देत आहे किंवा संबंध जगतातील स्त्रियांना स्त्री शक्तीची शक्ती दाखवण्याचं काम आमच्या मुक्ताबाई आई साहेबांची पालखी करते आहे। आज मुली सहभागी झाल्या आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आहे, सगळ्यांच्या अंतःकरणात खूप उल्हास आहे। पालखीत सहभागी व्हायचं याच्यासाठी मुली पहाटे 4 वाजल्यापासून जाग्या आहेत, आवरत आहेत। आणि अगदी छोट्या वयोगटातल्यापासून ते मोठ्या वयोगटातल्या अगदी 3री-4थीच्या वर्गातल्या मुलीपासून ग्रॅज्युएशनपर्यंतच्या मुली सगळ्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या। तर या सगळ्याजणी मुक्ताबाईंचा आशीर्वाद घेऊन अगदी संप्रदायाची सेवा करण्यासाठी एक शक्ती स्वरूपात उभं राहण्याची त्या तयारी करत आहेत। मुक्ताबाईंचा आशीर्वाद त्यांच्यासोबत आहे आणि या प्रसंगी आम्हाला सगळ्यांना आनंद होतो। तो आनंद आम्हाला शब्दात व्यक्त करता येत नाही, म्हणून इथंच मी माझ्या शब्दांना थांबा देते। रामकृष्ण हरी। जय मुक्ताई। सद्गुरू कल्याण स्वामी महाराज की जय।